मन मंदिरा गजर भक्तीचा. नाही का, बायकोनी चांगली भाजी करून घातली तर नवरा म्हणेल ती कर. ती करूनच घातली नाही तर कसा म्हणणार की ती कर. चांगलं काय आहे हे जर कळलंच नाही तर चांगल्याची मागणी तरी कशी होईल. म्हणून नीट लक्षात ठेवा की या ठिकाणी संत किती दयाळ हती दिधला गोपाळ. आणि म्हणून आपला अनुभव वाटत असताना मन मोकळे मनाने वाटलं आणि सांगायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांना जग उपाधी असं वाटलं असतं तर त्यांनी सांगायला सुरुवात केली नसती. त्यांना दोन्ही निरुपाधिक वाटले आणि इथूनच सुरुवात झाली काल. ऐसिये निरुपाधिके जगाची जे जनके म्या वंदिली मुळिके देवो देवी. काय अशी जे जनके मुळिके वंदिली देवो आणि देवी. महाराजांच्या बाबतीत देव आणि देवी ही उपाधी नाही, निरुपाधिक आहेत. ही दोन्ही तत्व निरुपाधिक आहेत. व्यवहारामध्ये सुद्धा बारकाव्याने बघितलं तर आईबाप काही उपाधी नाहीत, नाही का. योग्य तऱ्हेने नातं जतन केलं तर उपाधी वाटण्याचं काही कारण नाही आहे, नाही का. जतन करत नाही म्हणून उपाधी वाटते. अजून सांगू का, भेद मिटला नाही म्हणून उपाधी वाटते किंवा भेद निर्माण झाला म्हणून उपाधी वाटते. अभेद असेल तर उपाधी वाटत नाही, भेद असेल तर उपाधी वाटते. तसं देवो देवी त्यांनी परिच्छिन्न मानले नाहीत म्हणून देवी ही उपाधी नाही, देवी ही उपाधी नाही. म्हणून जगत हे परमात्म्याची उपाधी नाही, बरं का. म्हणून लक्षात ठेवा, माणसं म्हणतात माया ही ब्रह्माची उपाधी. माया म्हणजे जगत. पुन्हा आता थोडंसं पुढे जाऊन सांगतो. उपाधी कशी होईल? एका प्रश्नाचं उत्तर द्या. ब्रह्मादी का माया आधी? ब्रह्मादी. म्हणजे आधी आहे ते पुढच्याला उपाधी करील का? माझं बोलणं कळलं का? ब्रह्मा आधी का माया आधी? ब्रह्मा आधी. मग ब्रह्मातून उपाधी निर्माण झाली का? तर ब्रह्मच उपाधी असलं पाहिजे. ब्रह्माला जर निरुपाधिक म्हणताय तर निरुपाधिक ब्रह्मातून उपाधी जन्माला कशी येईल? म्हणून हे शक्य नाही. मग असं म्हणूया, माया आधी आणि ब्रह्मनंतर. हे तरी शक्य आहे का? नाही. मग हे दोन्ही शक्य नाही. मग काय शक्य आहे? ऐसिये निरुपाधिके. उपाधी नाहीच, आहे विलास. आहे काय? विलास. थोडंसं जरा खाली येऊन बोलू का? नाही म्हणजे जरा थोडंसं व्यवहारात आलं म्हणजे बरं असतं. लग्न ही उपाधी नाही हो. जीवनामध्ये आनंद उपभोगण्याकरता, पुढची पिढी वृद्धिंगत होण्याकरता एक घडलेला संयोग आहे तो, नाही का. म्हणून लग्नाला कोणी अमंगल कार्य म्हणत नाही, मंगल कार्य. मंगल अष्टका, बरोबर आहे ना. मग मंगलामध्ये काही अमंगल आहे का? काही अमंगल नाही. तुम्हाला कळत नाही हे अमंगल आहे. आणि एक लक्षात ठेवा, नुसतं देवा असून जमत नाही, दुसरी देवी असून जमत नाही. देवो देवीचा संयोग नामे विलास. संयोग नामे विलास. त्या विलासाचं दर्शन म्हणजे ते बाळ. तुम्ही कसं बघता ते तुमच्यावर आहे, नाही का. हां, एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं. विकार म्हणून बघितलं तर विकार आहे, विलास म्हणून बघितलं तर विलास आहे. एवढ्या करताच आहे की आपली दृष्टी चोख व्हावी, निर्मळ व्हावी. आणि म्हणून देवो देवी ही दोन्हीही निरुपाधिक आहेत. आणि म्हणून महाराज म्हणाले, जो प्रियोच्ची प्राणेश्वरी. जरा पुढे सरकू, आज दुसरी ओवी घेऊ. जो प्रियोच्ची प्राणेश्वरी. प्रियोची प्राणेश्वरी नाही, प्रियोच्ची प्राणेश्वरी. प्रियोच प्राणेश्वरीच्या रूपाने नटलेला आहे. उलथे आवडीचे सरोवरी
चारुस्थळी एक आहारी एक अंगाचा, प्रियुच्ची प्राणेश्वरी. याचा अर्थ तात्विक असा आहे, प्रियू आणि प्राणेश्वरी हे दोन नाहीत, दोन्ही एकच आहेत. फक्त जी प्रगट दिसते ती प्राणेश्वरी आणि अप्रगट तिच्या मागे आहे तो प्रियू. काय म्हटलं? प्रियुच्ची प्राणेश्वरी. बरं का, प्राणेश्वरीतून दर्शन प्राणेश्वरीचं होत नाही, प्रियूचं होतं. चला, एका लग्न समारंभाला आपण गेलो आणि काही काही बसलेले असतात असेच मोक्याच्या ठिकाणी, काही काही सोयरेधारे अशी एक चौकडी बसलेली असते मोक्याच्या ठिकाणी. आले बरं का, ते आले बरं का. खट्ट माणूस, आपल्या मुलीच्या लग्नात जीव घातलं नाही. काय जेवण केलं होतं यांनी. आता 10 जण आले जेवायला. अशी एक चौकडी तिथे बसलेली असते, मोठी मजेशीर असते. मग तितक्यात काय झालं, एक अशी बाई आली, 100 तोळे सोनं अंगावर होतं. पाटल्या काय, बांगड्या काय, गोट काय, नथ काय. तिने एंट्री केली आणि हे चौघं बघत राहिले. वा, गोविंदरावची परिस्थिती सुधारली बरं का. नीट ऐका, नुसतं हसण्यावरी नेऊ नका. काय गोविंदरावची परिस्थिती? अरे बघ ना लेका, पिवळी झाली पिवळी. आमच्या शेजारी 10x10 मध्ये राहत होता, म्हणजे इथे अजून गोविंदराव आलाच नाही. माझं बोलणं कळलं का? गोविंदरावचा पत्ता नाही, गोविंदराव लग्नाला आलेला नाही. आली कोण? प्राणेश्वरी. लक्षात ठेवा, गोविंदराव तिथे नाही, पण तिच्याकडे बघून गोविंदरावची किंमत चालली आहे. काय अंगावर फुटका मणी नव्हतं. काय हो, गोविंदराव कुठे गेला हो? म्हणजे बघतोय प्रकृतीला, पण चर्चा आहे प्रत्यरूप परमात्म्याची. तसं बघावं जगत, पण त्याच्यातून चर्चा असावी प्रभूची. काय म्हटलं मी? साधे दागिने घातलेली बाई, तिच्या दागिन्यातून त्या दागिन्याची किंमत नाही, त्या बाईची किंमत नाही, तर तिच्या दागिन्यातून पुरुषाची श्रीमंती जशी प्रतीत होते, तसं जगताच्या ऐश्वर्यामधून जगत दिसत नाही, तर प्रभूच त्या जगत रूपाने कसा नटलाय हे त्याचं ऐश्वर्य प्रकट होतं. आणि तुम्ही चर्चा करताय बाई बदल. मूर्ख. दुसऱ्याच्या बाईबद्दल चर्चा कधी करू नये. काय म्हटलं मी? दुसऱ्याच्या बाईबद्दल, तसं जगताबद्दल चर्चा करू नये, जगताच्या मालकाबद्दल करावी. काय आता ही जरी चर्चा आहे तर ती बाईची नव्हे, बाईच्या अंगावर जे पुरुषाचं ऐश्वर्य आहे. हो साडी बघा हो, काय लेगो, अरे पैठणी आहे ती. ए माध्या, कळलं का तुला येड्या? बघ बघ काय नटलीये. हा, तितक्यात मग अर्धा तासाने गोविंदराव आले. या 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 या. सगळे उठून उभे राहिले. गोविंदराव म्हणले, सगळे उठला नाही म्हणले, आपल्या आल्या ना समोर. म्हणले मग त्यांना उठायचं नाही. म्हणले तुमच्या मंडळीकडे बघूनच आम्हाला कळलं की तुम्ही कुठे गेला. काय कळतंय का? तसं जगतातल्या ऐश्वर्याकडे बघून कळावं. पृथ्वी काय, आप काय, तेज काय, वायू काय, आकाश काय, एक ऐश्वर्याकडे बघावं आणि म्हणावं वा वा प्रभुराया, काय नटलायस रे, काय नटलायस रे. लक्षात ठेवा, बाईकडे बघावी आणि प्रभू मालकाचं ऐश्वर्य कळावं. तसं जगाकडे बघावं
आणि प्रभूचं ऐश्वर कळालं. प्रियोच्च प्राणेश्वरी. काय म्हटलं मी? प्रियोच्च. आता फिट्ट बसेल बघा ओळी. हे दृष्टांत फार मजेशीर आहे. त्याशिवाय पुढचा अमृतानुभव कळणारच नाही. तुम्ही उगीच नको ते बघताय, मुळाकडे बघत नाही. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते देखे, देखत केव ओळखे म्हणे हे तत्व मीची. पुढे चाललायस पण पुढे चालत नाहीस, मागे चालतोयस म्हणून पुढे जिवंत आहेस. कळलं की नाही? रस्त्याने चालताना पुढे चालता का मागे चालता? पुढेही चालता आणि मागेही. म्हणून मागचा फॅ आवाज आला की बाजूला सरता. आणि मागच्या गाडीचा जर फॅ आवाज आला नाही तर तो आऊन चिटकवतो, बाहेर झाला काय? मरायचंय का? तुम्ही मरा ना आम्हालाही मारा. बोलणं कळलं का? तसं तुम्हाला पुढे बघून चालायची सवय आहे. पुढचं पुढे दिसत नाही, मागून जे प्रगट होतं तसं ती बाई बाई नाही, ती बाई ही त्या पुरुषाची प्रतीती आहे. म्हणून पुरुष कधीही नटत नाही. कळलं का तुम्हाला? मन मंदिरा गजर भक्तीचा.